नमस्कार. शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या वतीने मी दीपक पवार आणि माझे सहकारी अभिनेत्री चिन्मयी सुमित, गिरीश सामंत सर, डॉक्टर माधव सूर्यवंशी, सुशील शेजुळे आणि आमचे सर्व सहकारी आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. 7 जुलै रोजी मुंबईमध्ये आम्ही तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधात आणि एकूणच मराठी शाळांच्या प्रश्नांवरची धरणं आंदोलन घेतलं. त्याच्या अगोदर 29 जूनला आम्ही शासनाचे जे अन्यायकारक शासन निर्णय होते तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या बद्दलचे ते रद्द करण्याच्या संबंधातली परिषद घेतली. ते शासन निर्णयांची होळी करण्याचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर हे शासन निर्णय सरकारने रद्द केले हे आपण सगळे जाणता. त्यानंतरच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. जवळपास 2 महिने या समितीमध्ये इतर सभासद नव्हते आणि 2 महिन्यांच्या नंतर समितीच्या सभासदांची नेमणूक सरकारने केलेली आहे आणि त्या समितीचे लोक गेले काही दिवस महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गुगल फॉर्म वाटून जनमताचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर या पार्श्वभूमीवर आम्ही अनेक वेगवेगळ्या प्रश्नांचा मागोवा घेण्यासाठी आज तुमच्या समोर आलेलो आहोत. एक म्हणजे आम्हाला महाराष्ट्र सरकारचं एकूण जे मराठी शाळांच्या प्रश्नाकडे झालेलं दुर्लक्ष आहे ती गोष्ट आपल्या समोर नोंदवायची आहे. नरेंद्र जाधवांच्या समितीचा जो फार्स महाराष्ट्र शासनाने सुरू केला आहे त्यातले जे गुगल फॉर्म्स आहेत त्या सगळ्या गुगल फॉर्म्सचे अर्थ अन्वयार्थ काय होतात याही गोष्टी आम्हाला तुमच्याशी बोलायच्या आहेत. आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्रातल्या सगळ्यात महत्त्वाच्या असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये CBSE करण आणि ICSE करण मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचं झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने मराठी माध्यमाच्या शाळा कशा बंद पडायला लागलेल्या आहेत आणि ते पुरेसं नाही म्हणून की काय गेल्या काही महिन्यांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये स्ट्रक्चरल ऑडिटचे खरे खोटे रिपोर्ट आणून शाळांची स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे, शाळा कमकुवत झाल्या आहेत अशा पद्धतीने मांडणी करून अनेक शाळांमधल्या मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी दूर पाठवलं जातंय. हे 3-4 मुद्दे आपल्या सगळ्यांच्या समोर मांडावेत म्हणून आम्ही आज आपल्या समोर आलेलो आहोत. आणि मला आनंद वाटतो हे सांगायला की जुलै महिन्यामध्ये आम्ही आपल्याला भेटलो त्यानंतर जवळपास 3 महिन्यांनी म्हणजे एका अर्थाने आंदोलन पीकवर असताना लोक मोठ्या प्रमाणावर आम्ही जे काही काम करत होतो त्याची दखल घ्यायला येत होते. पण त्यानंतर 3 महिन्यांनी आणि एका अर्थाने बरीच न्यूज सायकल होऊन गेल्यानंतर सुद्धा माध्यमामधले आमचे सगळे सेन्सिटिव्ह मित्र बऱ्याच चांगल्या संख्येनं या पत्रकार परिषदेला आलेत. मी आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे. आणि केवळ उपचार म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. आम्हाला बरेच लोक असं म्हणतात की या सगळ्या आंदोलनाने 2 भाऊ एकत्र आले किंवा आणखी काही गोष्टी घडल्या. मी आपल्याला सांगू इच्छितो की या सगळ्या आंदोलनामध्ये आम्हाला जे काही यश मिळालं ते जर माध्यमामधल्या तरुण आणि संवेदनशील लोकांनी हा लढा त्यांचाही आहे असं समजून ते जर आमच्या सोबत राहिले नसते तर आम्हाला यात यश मिळालं नसतं. त्यामुळे जी सगळी मराठी माध्यमं आहेत, वर्तमानपत्र आहेत, वृत्तवाहिन्या आहेत, यूट्यूबर्स आहेत, इतर इन्फ्लुएन्सर्स आहेत, या सगळ्यांनी तिसऱ्या भाषेच्या सक्तीला केलेला विरोध हा फक्त आमच्या आंदोलनाचा भाग न मानता आपल्या आंदोलनाचा भाग मानला आणि त्यामुळे आम्हाला ह्या पाशवी बहुमत असलेल्या सरकारला त्यांचे 2 शासन निर्णय मागे घ्यायला भाग पाडता आलं. त्यामुळे सर्वप्रथम आमच्या सगळ्या टीमच्या वतीने मी तुमच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो आणि या प्रकारचं तुमचं सहकार्य यानंतरच्या काळामध्ये सुद्धा राहील असं मी गृहीत धरतो. थोडक्यात मी तुमच्यासमोर काही मुद्दे मांडतो. त्याच्यानंतर अनुदानित शाळांच्या संबंधातला एक मुद्दा गिरीश सामंत सर मांडतील. माधव सूर्यवंशी सर शिक्षण विकास मंचाचं काम पाहतायत. त्या शिक्षण विकास मंचाने सुद्धा सरकारशी काही वेळेला चर्चा करण्याचा प्रयत्न केलाय. त्यातल्या अनुभवाबद्दल एखाद दुसरा मुद्दा ते सांगतील. चिन्मयी सुमित या मुंबईतल्या अनेक बंद पडणाऱ्या किंवा बंद पाडल्या जाणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळांमध्ये अनेकदा त्या पहिल्यांदा हजर राहून तिथे काय घडतंय हे पाहताना दिसतात. तर त्याबद्दलची काही एक भूमिका त्या आपल्या पुढे मांडतील.
सुशील शेजुळे माझे सहकारी पालघरमधनं आलेत, तेही एकूण शिक्षक आणि शाळांच्या अंगाने काही मुद्दे मांडतील. पण एक प्राथमिक मांडणी केल्यानंतर आमचा प्रयत्न असा राहील की तुमच्या जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं आम्हाला देता यावीत. आणि त्या निमित्ताने आता कुठलंही अधिवेशन जवळच्या काळामध्ये नाही, निवडणुका पण 4 महिन्यानंतर आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. पण मला असं वाटतं की चांगलं आंदोलन उभं करायचं असेल तर अधिवेशन आहे का नाही किंवा निवडणुका आहेत का नाही, याच्या पलीकडे अजेंडा महत्वाचा आहे का नाही, विषय महत्वाचा आहे का नाही, आणि तो लोकांच्या मनाला भिडतो का नाही, याच्याबद्दलचा विचार केला पाहिजे. आणि तो विचार एक टीम म्हणून आम्ही आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्र सरकारने गेल्या 10-1 वर्षामध्ये, सरकार कोणत्याही लोकांचं असो, काँग्रेसचं असो, सेना भाजपचं असो किंवा भाजप सेनेचं कोणाचंही सरकार असो, गेल्या 10 वर्षामध्ये सरकारने जवळपास 30,000 स्वयंअर्थसहाय्यित तत्वावरच्या शाळांना मान्यता दिलेली आहे. त्यातल्या बहुतांश शाळा ह्या इंग्रजी माध्यमाच्या आहेत. याचा थेट परिणाम असा होतो की पहिल्यांदा अनुदानित मराठी शाळा बंद पडतात, मग जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद पडतात, प्रादेशिक माध्यमांमधल्या शाळा बंद पडतात, आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा त्यांच्या अर्थशास्त्रामुळे सेल्फ फायनान्स तत्वावर चालू शकतात. मराठी माध्यमाच्या शाळा चालत नाहीत कारण वंचितांची मुलं त्या शाळेमध्ये येतात. मग सरकार असं सरसकटीकरण करतं की आता कोणालाच मराठी शाळा नको आहे, म्हणून आम्ही त्यांना आता सीबीएसईच्या तरी शाळा देतो किंवा इतर प्रकारच्या तरी सेल्फ फायनान्स शाळा देतो. यामुळे आपल्याला असं जाणवेल, आम्ही तुमच्या समोर काही आकडेवारी आणलेली आहे, ती पण मी तुम्हाला तुमच्या समोर सांगतो. 2021 सालापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण 14 सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळा, 12 आयसीएसई बोर्डाच्या शाळा झाल्यात. त्यातल्या 11 सीबीएसईच्या आहेत, 1 आयसीएसईची आहे. हे सगळे प्रयोग आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई शहराचं पालकमंत्री पद असताना झालेलं आहे. आणि त्यांनी असा समज निर्माण करून दिलेला होता की महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांचं सीबीएसईकरण किंवा आयसीएसईकरण झालं की गरिबांच्या मुलांना विनामूल्य शिक्षण मिळणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या गेल्या 3.5 वर्ष झालेल्या नाहीयेत, त्या होईपर्यंतच या मुलांना विनामूल्य शिक्षण मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही आता मुंबई शहरामध्ये फिरलात तर तुमच्या लक्षात येईल, श्याम सोनार सारखे, प्रमोद चिंचुवारांसारखे आमचे मित्र मुंबईमध्ये अनेक ठिकाणी फिरतात आणि त्यांना दिसतंय की एकीकडे सीबीएसईची शाळा येते आणि दुसरीकडे महानगरपालिकेची शाळा अचानक आजारी पडते, अचानक ती कमकुवत होते, अचानक तिचा स्ट्रक्चरल ऑडिटचा डेंजरस असा रिपोर्ट येतो. हा अजिबात योगायोग नाहीये. त्यामुळे इथे तुम्हाला 12 शाळा दिसत असल्या तरी या 12 शाळा या महानगरपालिकेच्या आणि इतर साधारणपणे 125 शाळा पोटात गिळतील अशा प्रकारचा या शाळांचा विकास येत्या 10 वर्षामध्ये होणार आहे. इथे माझ्या समोर जी यादी आहे त्याच्यामध्ये जवळपास 450 शाळा मुंबई महानगरपालिकेच्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या या अनुदानित शाळांची संख्या आहे. या सगळ्या शाळा जर तुम्ही पाहिल्यात तर मुंबई महानगरपालिकेच्या इतकी किंवा महाराष्ट्राच्या इतकी भाषांच्या बाबतीमध्ये उदार वृत्ती असणारं दुसरं सरकार नाही. म्हणजे आपण कन्नड शाळा चालवल्या, आपण तमिळ शाळा चालवल्या, मल्याळम शाळा चालवल्या, गुजराती शाळा चालवल्या, आणि या सगळ्याला आपण भाषिक समभावाचा पदर दिला. माझं असं म्हणणं आहे की हे सगळं सरकारने योग्य केलं, पण एका टप्प्यानंतर जेव्हा शाळा मरायला येतील, बंद पडायला येतील, तेव्हा हे राज्य जर मराठी भाषकांचं आहे तर सरकारचा प्राधान्यक्रम मराठी माध्यमाच्या शाळा वाचवण्याचा असला पाहिजे, जो आम्हाला मुंबई शहरामध्ये दिसत नाही. आणि ग्रामीण महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहाल की जे मॉडेल 21 ते 23 या काळामध्ये मुंबईत सुरू झालं, त्याच प्रकारचं मॉडेल आता महाराष्ट्रातल्या सगळ्या पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा असं म्हणतात की किमान आमची एक शाळा सीबीएसईची करून द्या. एक शाळा सरकारने सीबीएसईची करायची, म्हणजे बाकीच्या शाळा खाजगी संस्था चालक सीबीएसईचे करतात. अशा प्रकारची परिस्थिती तुम्हाला बदलताना दिसेल. आणखी काही गोष्टी या निमित्ताने तुमच्या सगळ्यांच्या नजरेस आम्हाला आणून द्याव्याशा वाटतात. एक म्हणजे महाराष्ट्र सरकारला आम्ही मराठी अभ्यास केंद्र म्हणून अनेक वेळेला, म्हणजे चिन्मयी सुमित आणि मी काही वेळेला शिक्षण खात्यातल्या लोकांना मागच्या सरकारमध्ये पण भेटलो होतो, तेव्हा मराठी शाळांच्या बद्दलची श्वेतपत्रिका सरकारनं काढावी. जे काही सरकारला वाटतंय की मराठी शाळांचं बरं चाललंय, वाईट चाललंय,
ते मांडावं असं आम्ही सरकारला विनंती केली होती. विधिमंडळातही काही लोकांनी याबद्दलचा प्रश्न विचारला होता. आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा प्रश्न आम्ही पुन्हा त्यांच्यासमोर मांडतो आहोत. आता इथे सरकारने जो एक उपक्रम केला तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा, त्याचं एक उत्तर मी देतो आणि मग मुंबई महानगरपालिकेचं काय चाललंय त्या प्रश्नाकडे येतो. सरकारने नरेंद्र जाधवांची समिती नेमलेली आहे. नरेंद्र जाधवांच्या जवळपास डझनभर मुलाखती झालेल्या आहेत. म्हणजे जेवढ्या त्यांच्या समितीच्या बैठका झालेल्या नाहीत तेवढ्या जाधवांच्या मुलाखती झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांची जी मला पहा आणि फुले वहा ही वृत्ती आहे ती तुमच्या सगळ्या माध्यमातल्या मित्रांच्या पुढे पुरेशी आलेली आहे असं मी गृहीत धरतो. तुम्ही त्यांच्या प्रश्नावल्या पाहिल्या असतील त्या सगळ्या तर नरेंद्र जाधवांनी जे गुगल फॉर्म्स त्यांच्या समितीनं काढलेले आहेत ते सगळे जे गुगल फॉर्म्स त्यांच्या समितीनं काढले त्या फॉर्म्समध्ये त्यांनी मुलांना संगणकीय शिक्षण द्यावं का, मुलांना माहिती तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण द्यावं का, तिसरी भाषा कधीपासून शिकवावी याची काही ठिकाणी मल्टिपल चॉईस म्हणजे बहुपर्यायी आणि काही ठिकाणी सकारण म्हणजे तपशीलवार अशा प्रकारची उत्तरं त्यांनी मराठी माध्यमाच्या लोकांना, इंग्रजी माध्यमाच्या लोकांना, पालकांना आणि जनरल पब्लिकला म्हणजे गुगल फॉर्म कोविडच्या काळामध्ये आपल्यापैकी अनेक लोकांनी भरलेले असतील. तुम्हाला एक लक्षात येईल की गुगल फॉर्म हा एका मर्यादेनंतर उत्तरं शोधण्याचा फॉल्टी मार्ग आहे. म्हणजे मी जर असं ठरवलं की मला विशिष्ट प्रकारची उत्तर लोकांकडनं हवी आहेत तर मी 10 कॉम्प्युटरवर 10 माणसांना 10 ईमेल आयडी वर बसवून मला हव्या त्या प्रकारची उत्तरं घेऊ शकतो. आणि त्यामुळे सरकारने नरेंद्र जाधवांच्या समितीच्या मार्फत जो फार्स उभा केलाय 3-4 प्रकारच्या प्रश्नावलीचा, या बाबतीमधलं आम्हालाही असं विचारलं गेलं की तुम्ही या समितीच्या समोर तुमचा काय प्रतिसाद असेल. आमचा या समितीच्या समोरचा प्रतिसाद असा आहे की ही समिती येण्याच्या अगोदरच गिरीश सामंत यांच्या पुढाकाराने आम्ही तिसऱ्या भाषेच्या सक्तीबद्दल शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीला काय वाटतं आहे याची भूमिका मांडणारी पुस्तिका आम्ही करायला घेतली आहे. ती पुस्तिका आता अंतिम टप्प्यात आहे. ती पुस्तिका दिवाळीच्या नंतर आम्ही प्रसिद्ध करू आणि ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून महाराष्ट्राच्या सर्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींना आम्ही देणार आहोत. नरेंद्र जाधवांच्या समितीला आमचा तोच प्रतिसाद आहे. म्हणजे नरेंद्र जाधवांच्या समितीच्या थातुरमातून गुगल फॉर्मच्या प्रश्नांना उत्तरं देऊन त्यांच्या अत्यंत मिडिओकर कामाची डिग्निटी वाढवावी असं आम्हाला अजिबात वाटत नाही. ते काम अत्यंत मिडिओकर आहे, ते काम अजेंडा सेटिंगचं आहे आणि नरेंद्र जाधवांनी काहीही म्हटलं तरी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना जे घडावंसं वाटेल तेच नरेंद्र जाधवांच्या अहवालातनं घडणार आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना असल्यामुळे हा नरेंद्र जाधवांचा 2 अंकी 3 अंकी जो काही फार्स त्यांना करायचा आहे तो त्यांनी कितीही शहरांमध्ये करावा त्याच्याबद्दल आम्हाला फारसं काही देणं घेणं नाही. त्याच्यातनं सरकारच्या आणि जनतेच्या पैशाचा क्रिमिनल स्वरूपाचा गैरव्यवहार होतो एवढी एक गोष्ट मी आपल्या सगळ्यांच्या समोर नमूद करतो आहे. महानगरपालिकेच्या बद्दलचा शेवटचा मुद्दा मी आपल्या समोर सांगतो आणि त्यानंतर इतर काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये सांगतो. मुंबई महानगरपालिकेच्या 2 शाळांच्या बाबतीमध्ये आम्ही महानगरपालिकेच्या लोकांशी सातत्यानं बोलतो आहोत. माहीमची एक शाळा, न्यू माहीम संकुलातली जी शाळा आहे ती शाळा 5 ते 6 वर्षापूर्वी दुरुस्त झाली आणि आता 6 महिन्यापूर्वी असा स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आला की ती शाळा बंद पडायला पाहिजे, ती बंद करायला हवी कारण ती पडेल. त्यानंतर आम्ही चिन्मयी सुमित आणि मी आणि आम्ही तिथल्या प्रणाली राऊत आणि गिरीश राऊत याही मंडळींनी आम्ही महापालिकेकडे पाठपुरावा केला. तो पाठपुरावा केला एवढंच नव्हे तर स्वतंत्रपणाने त्या जागेचं ऑडिट पुन्हा एकदा करून घेतलं आणि चंद्रशेखर प्रभूंसारख्या म्हाडाच्या आधी अध्यक्ष असलेल्या आर्किटेक्ट कडनं पण ती सगळी बिल्डिंग आम्ही पाहून घेतली आणि त्यानंतर एखादी बिल्डिंग धोकादायक किंवा बिगर धोकादायक अशी नसून स्टेबल किंवा अनस्टेबल असते आणि अनस्टेबल असेल तर तिला स्टेबिलिटी आणता येणं शक्य आहे अशा प्रकारची भूमिका तिथे चंद्रशेखर प्रभूंनी मांडली. आता ज्या आर्किटेक्टना आम्ही सुचवलं होतं महापालिकेला आणि महापालिकेनं बरंचसं हो ना करत त्यांचा अहवाल अंतिमतः त्यांच्यापर्यंत गेला आणि त्या अहवालानुसार ही दुरुस्त होण्याजोगी इमारत आहे अशा प्रकारचा अहवाल आला. त्याच्यानंतर आता महापालिकेचं समाधान न झाल्यामुळे कारण आपल्या मनाचा अहवाल आल्याशिवाय
महापालिकेत काही ठिकाणी लोकांचं समाधान होत नाही. त्यामुळे आता अशी परिस्थिती आहे की आम्ही अमित सैनी साहेबांना भेटलो आणि त्यांना आम्ही असं म्हटलं की आम्ही महानगरपालिकेच्या बरोबर मराठी शाळांच्या पालक संमेलनापासून काही चांगल्या रचनात्मक गोष्टी करू इच्छितो, आम्हाला त्या करायच्या आहेत. पण त्याच बरोबरीने जशा गिरण्यांच्या जमिनी आपल्याकडे लोकांनी रिअल इस्टेटमध्ये कन्व्हर्ट केल्या, तशा मुंबईतल्या मराठी शाळांच्या जागा रिअल इस्टेटमध्ये कन्व्हर्ट करण्याचं एक व्यापक राजकीय कारस्थान, प्रशासकीय कारस्थान मुंबई शहरामध्ये चालू आहे. आणि त्यामुळे या कारस्थानाला उत्तर देण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे, शिक्षण तज्ज्ञांची आहे, हेही म्हणणं आम्ही त्यांच्या पुढे मांडलंय. त्यामुळे मुंबईत जे माहीमच्या 2 शाळांच्या बाबतीत झालंय, ते भांडूपमध्ये झालंय, ते कुलाब्यामध्ये झालंय. म्हणजे कुलाब्यातली जी शाळा आहे ती तर मुख्यमंत्र्यांच्या सुंदर शाळा उपक्रमाच्या अंतर्गतची शाळा होती. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सुंदर शाळा उपक्रमाच्या अंतर्गत असलेली शाळा 8 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये अहवाल येऊन धोकादायक होते. म्हणजे आजची सुंदर शाळा उद्याची धोकादायक शाळा असू शकते की काय, अशा प्रकारचं चित्र या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या समोर निर्माण होतं. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की मुलांना मातृभाषेतलं शिक्षण मिळणं, सरकारी शाळांमधनं शिक्षण मिळणं, अनुदानित शिक्षण मिळणं, परवडणारं शिक्षण मिळणं आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणं, या महत्वपूर्ण गरजांच्या मध्ये त्यांच्या आड जर प्रशासकीय कारस्थानं येत असतील, राजकीय कारस्थानं येत असतील, तर आमचा जो लढा आहे एप्रिलपासून सुरू झालेला, जो 3ऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधातला होता, तो केवळ 3ऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधातला न राहता एकूण तो मराठी कारणाचा लढा आहे. हा एक शेवटचा मुद्दा मी आपल्याला सांगतो. आणि म्हणून गेल्या 3 महिन्यात महाराष्ट्रातल्या 10 जिल्ह्यांमध्ये आम्ही सगळे लोक जाऊन तिथल्या स्थानिक संस्था, म्हणजे कुठे संपत देसाईंचं धरणग्रस्त समिती असेल, कुठे किशोर ढमालेंच्या बरोबर आम्ही काम केलं असेल, कुठे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांच्या बरोबर काम केलं असेल, आम्ही असं प्रयत्न करतो आहोत. गोपुरीमध्ये, कणकवलीमध्ये आम्ही गांधी आश्रमाच्या लोकांच्या बरोबर काम केलं, लांजामध्ये शाश्वत कोकण परिषदेच्या बरोबर काम केलं. आम्हाला असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी शाळा हे आता कळीचे प्रश्न आहेत. म्हणजे काल परवा आपण पाहिलं असेल की ज्या 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 विमानतळावरनं एकही विमान उडालं नाही त्या विमानतळाचं उद्घाटन झालेलं आहे. तिथे 3री मुंबई वसणार आहे, इकडे 4थी मुंबई वसणार आहे. ही 3री आणि 4थी मुंबई वसल्यानंतर या मुंबईतला जो भूमिपुत्र मराठी माणूस आहे तो किती उपरा होणार आहे याचा आपण गांभीर्यानं विचार केला पाहिजे. आणि म्हणून आमचा जो लढा आहे तो या टप्प्याला जरी शालेय शिक्षणाचा, मराठी भाषेचा, मराठी शाळांचा असला तरी तो व्यापक मराठी कारण आणि महाराष्ट्र धर्माच्या लढ्याचा भाग आहे असं आम्ही मानतो. आणि ही पार्श्वभूमी आम्ही तुम्हाला यासाठीच सांगतो आहोत की सतत जर सांगत आम्ही तुमच्याशी बोलत राहिलो नाही, म्हणजे आता आम्हाला असं दिसतं की आम्ही मराठी अभ्यास केंद्राच्या सोशल मीडिया हँडल्सवर लिहितो, आमचे पत्रकार मित्र अनेकदा ते पाहतात, रिट्वीट करतात, त्याचं बातम्यांमध्ये रूपांतर होतं. पण अजूनही मला वाटतं की ऑनलाईन एखाद्या चर्चेपेक्षा समोरासमोर बसून बोलण्यामध्ये आणि आमचं मत तुम्हाला सांगण्यामध्ये आणि तुमचे उलटसुलट प्रश्न आम्ही घेण्यामध्ये जो जिवंतपणा आहे तो ऑनलाईन चर्चेमध्ये नाहीये. आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की तुमच्याशी बोललं पाहिजे, तुमच्या मनात ज्या शंका असतील त्याही समजून घेतल्या पाहिजेत. म्हणून मी थोडं तपशीलवार हे सगळं म्हणणं मांडलं. मी आता चिन्मयी सुमी त्यांना विनंती करतो की त्यांनी आणि त्यानंतर गिरीश सामंत सरांनी आपलं म्हणणं मांडावं. सर्वांना नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि इतक्या संख्येने आपण इकडे आलात, आमची बाजू समजून घेण्यासाठी आलात, त्याबद्दल मनापासून आभार. मी आज जो मुद्दा मांडणार आहे तो मराठी शाळांच्या पैकी अनुदानित शाळांसंबंधी मांडणार आहे. तुमच्या लक्षात असेल की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये शाळांचा विकास झाला, गावोगावी शाळा पसरल्या आणि त्या काळात महाराष्ट्र सरकारने खाजगी संस्थांना प्रोत्साहन देऊन शाळा सुरू केल्या, कारण सरकारची स्वतःची ताकद नव्हती. आणि त्या शाळांना भरघोस अनुदानसुद्धा दिलं. आणि असं करून गेल्या 80-85 सालापर्यंत ही वाढ होत गेली आणि मोठ्या संख्येने बहुजन समाजातली मुलं शिक्षणाच्या वाटेवर येऊन पोहोचली, जी तोपर्यंत त्यांना ती संधी मिळत नव्हती.
त्या काळामध्ये कोठारी आयोग जो आला होता 1965-66 साली, कोठारी आयोगाने सुद्धा खाजगी शाळांचं महत्त्व अधोरेखित केलं आणि त्यांनी ह्या शाळांना अनुदान देऊन बढावा द्यायला पाहिजे असं जोरदारपणे जोरकसपणे आयोगाच्या शिफारशींमध्ये सांगितलेलं होतं. 6% अनुदान द्यायला पाहिजे अशी कोठारी आयोगाची शिफारस होती, परंतु ती अंमलात आली नाही हे आपल्याला दुर्दैवी गोष्ट मानायला हवी. त्याच्यानंतर 2010 साली शिक्षण हक्क कायदा आला. त्याच्या आधी घटना दुरुस्ती झाली आणि 0 ते 14 किंवा 6 ते 14 या वयोगटातल्या मुलांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार मान्य झाला. संविधानातून आणि या कायद्यातून मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळायला पाहिजे, त्यांचा तो घटनात्मक आणि कायदेशीर अधिकार आहे, हक्क आहे, हे त्यातून जाहीर झालं. हा हक्क मुलांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्या कायद्याने सरकारवर टाकली. त्या कायद्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सक्तीची जी आहे आणि मोफत शिक्षणाची जबाबदारी आहे ती सरकारची आहे. मग ते केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्यांनी हे काम करायला पाहिजे. इतक्या पद्धतीने फुल्यांपासून जी शिक्षणाची मागणी सुरू झाली होती मोफत शिक्षणाची, त्याची परिणिती या कायद्यामध्ये अखेरीला झाली. हा एक खूप आनंदाचा भाग होता. आपल्या अपेक्षा वाढतील अशी गोष्ट होती, परंतु आपल्या सगळ्यांच्या दुर्दैवाने तेव्हापासून आत्तापर्यंत आलेल्या सरकारांनी या कायद्याच्या विरोधी वर्तन केलं पूर्णपणे. म्हणजे मुलांना मोफत शिक्षण देण्याच्या ऐवजी मुलांचं शिक्षण खर्चिक कसं होईल, त्यांना मिळणारी मोफत शिक्षणाची संधी कमी कशी होईल हेच सरकारने पाहिलं. मी तर ह्या टोकाला जाऊन असं म्हणतो की आपल्या राज्य सरकारचं ते अलिखित अघोषित असं धोरण आहे की सरकारी शाळा, अनुदानित शाळा पूर्णपणे बंद पाडायच्या आणि मुलांना अडचणीमध्ये टाकायचं आणि त्यांचं शिक्षण बंद होईल असं पाहायचं. हे सरकारने काम केलेलं आहे. हे करताना त्यांनी जो स्वयंअर्थशासित शाळांचा कायदा आणला तो म्हणजे मूळ शिक्षण हक्क कायद्याच्या पूर्णपणे विरोधी. शिक्षण हक्क कायद्यामध्ये मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारवर होती. आता सरकारने हा कायदा आणून काय केलं की ज्यांना कोणाला शाळा सुरू करायची आहे त्यांनी पूर्वीच्या नियमाप्रमाणे म्हणजे शाळा संहितानुसार मान्यता घ्यायची, तो प्रकार बंद करून टाकला आणि जबरदस्तीने तुम्हाला शाळा सुरू करायची असेल तर ह्या कायद्याखालीच ती शाळा सुरू करायला पाहिजे, तरच आम्ही तुम्हाला परवानगी देऊ असं सांगायला सुरुवात केली. त्यामुळे ह्या गेल्या 12-13 वर्षात एकही शाळा अशी मान्यता मिळालेली नाही आहे की जी पूर्वीच्या नियमाप्रमाणे झालेली. सेल्फ फायनान्स खालीच सर्व शाळा मंजूर झालेल्या आहेत. त्या सेल्फ फायनान्सच्या कायद्याची आणखीन एक भूमिका आहे जी आपल्या पटकन लक्षात येत नाही. तो कायदा जिल्हा परिषदेच्या शाळांना सुद्धा लागू केलेला आहे. म्हणजे जर जिल्हा परिषदेने एखादी शाळा सुरू करायचा निर्णय घेतला तर राज्य सरकार त्यांना सांगू शकतं की आम्ही तुम्हाला परवानगी देणार नाही, तुम्ही ह्या कायद्याखाली ती शाळा सुरू करा आणि स्वतःच्या खर्चाने चालवा. ही तरतूद त्या कायद्यामध्ये आहे. अजूनपर्यंत त्याचा वापर केलेला नाही हे वस्तुस्थिती आहे, पण जसं इतरांना भरडतायत तसं जिल्हा परिषदांना हे भरडणार नाहीत याची काहीच खात्री देता येणार नाही. आणि त्यामुळे हा अत्यंत धोकादायक कायदा आहे. शिक्षण हक्क कायदा जो मोफत शिक्षण देणारा कायदा आहे त्याच्या विरुद्ध जाणारा हा कायदा आहे. त्यामुळे ह्या कायद्यालाच विरोध करायला पाहिजे आणि तो कायदा रद्द करण्याची मागणी खरं तर करायला पाहिजे. कायदेशीर आणि घटनात्मक कर्तव्य म्हणून सरकारने मोफत शिक्षण द्यायला पाहिजे, परंतु आतापर्यंत सरकारने काय केलंय? अनुदानित शाळांच्या बाबतीत सांगतो की 2003 साली त्यांनी वेतनेतर अनुदान देणं बंद केलं. 3 प्रकारची अनुदानं सरकार देत असे. एक वेतन अनुदान, दुसरं वेतनेतर अनुदान
आणि तिसरं भाडे अनुदान. त्यातलं वेतन अनुदान आहे ते बंद करू शकले नाहीत, कारण संघटनाची ताकद होती आणि ते पुढे पुढे थेट शिक्षकांच्या आणि इतर कर्मचाऱ्यांच्या बँकांमध्ये थेट जायला लागले. त्याला हात घालायची सरकारची हिंमत नव्हती. परंतु त्यांनी काय केलं की वेतनेतर अनुदान पूर्णपणे बंद केलं. त्यामुळे 2003 ते 2012 किंवा 13 पर्यंत संस्थांचे कोट्यावधी रुपये सरकारने बुडवले. आमच्या गोरेगावच्या शाळेचे 1 कोटी रुपये सरकारने बुडवले. एका साध्या सुध्या मध्यम वर्गातल्या किंवा निम्न स्तरातल्या मुलांना शिक्षण देणाऱ्या मराठी माध्यमाच्या शाळेला 1 कोटी रुपये म्हणजे प्रचंड रक्कम आहे. हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. ते 1 कोटी रुपये बुडवले. असे महाराष्ट्रातल्या किती अनुदानित शाळांची किती रक्कम बुडवली असेल त्याचा आपण हिशोबच मांडलेला बरा. त्याच्यानंतर त्यांनी थोडंसं वेतनेतर अनुदान द्यायला सुरुवात केली, परंतु ते अतिशय तुटपुंज आणि अनियमित. म्हणजे तुम्हाला वीज बिल, पाणी बिल, खडूफाळा किंवा शाळेची स्वच्छता, इमारत देखभाल, शिक्षण साहित्य यासाठी जो खर्च करावा लागतो त्यासाठी सरकारने अनुदान देणं बंद केलेलं आहे. आता ही रक्कम उभी करणं ही संस्थांवर येऊन पडलेली जबाबदारी. खाजगी संस्था तुम्हाला माहिती आहेत, सगळ्या सोसायट्या असतात किंवा ट्रस्ट असतात, तर त्यांना एवढी रक्कम उभी करणं अशक्य असतं. त्याच्याबरोबर त्यांनी आणखीन काय केलं तर कर्मचारी संख्या कमी करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. एक तर पूर्वीच्या मूळ नियमांप्रमाणे इयत्ता 5वी, 6वी आणि 7वीसाठी प्रत्येक तुकडीसाठी 1.3 शिक्षक मंजूर होत असे आणि 8वी, 9वी, 10वी हा काय 1.3 1.3 आणि 8वी, 9वी, 10वीसाठी 1.5 शिक्षक प्रत्येक तुकडीला मंजूर होत असे. हा नाही, त्याचा फॉर्म्युला आहे आणि तो खूप चांगल्या तुम्ही जर मला विचाराल तर पूर्वीची जी पद्धत होती अतिशय शास्त्रीय पद्धतीने त्यांनी हे निकष लावलेले होते आणि त्याप्रमाणे काम चाललेलं होतं. म्हणजे वर्गातल्या मुलांची संख्या किती, एकूण तुकड्या किती, कोणते विषय शिकवले जात आहेत, शिक्षकांचा कार्यभार किती, असे कमीत कमी 7-8 निकष त्यावेळी वापरले जात असत आणि त्याच्या आधारे शिक्षक संख्या ठरवली जाते. नाही, मी बोलतो ना, तेच सांगतो. ही चांगली पद्धत होती, परंतु सरकारने शिक्षण हक्क कायदा आला त्याचा गैरफायदा घेतला. शिक्षण हक्क कायद्याच्या शेड्यूलमध्ये म्हणजे अनुसूचीमध्ये त्यांनी प्रत्येक शाळेमध्ये किमान शिक्षक किती असायला पाहिजेत ते नमूद केलेले. मी पुन्हा नमूद करतो की शिक्षण हक्क कायद्याने किमान शिक्षक किती असायला पाहिजेत ते नमूद केलेले. सरकारने काय केलं की जो किमान आहे ना तो कमाल करून टाकला. म्हणजे इतिहासात दचा मा केला आपल्याला माहिती आहे, तोच प्रकार सरकारने इकडे केला आणि प्रत्येक तुकडीला कमाल 1 शिक्षक मिळेल असं सरकारने आता GR काढून ठरवून टाकलेलं आहे. पूर्वी क्रीडा शिक्षक, कला शिक्षक हे वेगळे मिळत असत, आता मिळत नाही. यावर्षीच फक्त क्रीडा शिक्षकांचा एक उल्लेख अनेक वर्षानंतर आलेला आहे. तो कसा आला तो त्याच्यावर दडपण आलेलं आहे म्हणून आलेला आहे, तो आलेला आहे. दुसरं त्यांनी काय केलं की ग्रंथपाल बंद केले. आता हल्लीच्या शाळा बघितल्या तर 500-800 मुलांच्या पेक्षा जास्ती पटसंख्या नसते. तर ह्यांनी असं जाहीर केलं की 500 पटसंख्या असेल तरच तुम्हाला ग्रंथपाल मिळेल. मुख्याध्यापक पण 100ला मुख्याध्यापक 100च्या वर पाहिजे. आणखीन एक घोटाळ्याचा प्रश्न, प्रयोगशाळा सहाय्यक नावाचं पद आहे. म्हणजे मुलांना जे प्रयोग करायला दिले जातात किंवा दिले जावेत ही अपेक्षा आहे, त्या प्रयोगांमध्ये रसायनं असतात, केमिकल्स असतात, विद्युत उपकरणं असतात, अनेक गोष्टी असतात. ती 5वी पासून 10वी पर्यंत हे सगळे प्रयोग पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेले आहेत. पण आत्ता नवीन 2-3 वर्षापूर्वी त्यांनी असा एक GR काढला की फक्त 9वी आणि 10वी मध्ये 200 पेक्षा जास्त मुलं असतील तरच प्रयोगशाळा सहाय्यक मिळेल. म्हणजे 5वी ते 8वीच्या मुलांनी प्रयोग करायचे नाहीत किंवा त्यांच्या सुरक्षिततेची सरकारला काही पडलेली नाही.
त्यांना काही काळजीच नाही. आता सांगा मला तुम्ही की कुठच्या शाळांमध्ये 9वी 10वीत 100 मुलं असतात? फार कमी शाळा आहेत. त्यामुळे जवळपास सगळ्या शाळांमधून प्रयोगशाळा सहाय्यक हे पद रद्द झालेलं आहे. विज्ञानाला पारखे आणि प्रत्यक्ष अनुभव हा जो शिक्षणातला एक मूलभूत घटक आहे की मी जे पुस्तकात शिकतो ते मला करून बघता आलं पाहिजे, प्रत्यक्ष अनुभव घेता आला पाहिजे, ते करू शकत नाहीत मुलं. कारण आता काय झालंय की एक वर्ग एक शिक्षक, म्हणजे शिक्षक शाळा सुरू झाल्यापासून शाळा संपेपर्यंत प्रत्येक वर्गावर शिकवत राहणार. प्रयोगशाळेत मुलांना न्यायचं असेल तर त्या प्रयोगाची तयारी करायला लागते, उपकरणं काढावी लागतात, मांडावी लागतात, ते झालं की ते आवरून ठेवावं लागतं. हे करण्यासाठी पूर्वी प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रयोगशाळा परिचर अशी 2 पदं होती. परिचराचं पद केव्हाच काढून टाकलं आणि आता प्रयोगशाळा सहाय्यकाचं पद सुद्धा काढून टाकलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की अत्यंत अशैक्षणिक आणि मुलांच्या हिताला बाधक असे निर्णय सरकार घेतंय आणि शाळांना शाळा चालवणं अशक्य करून टाकतंय. आणखीन एक गोष्ट सांगतो. हा ठीक आहे. आणि दुसरं असं की प्रयोगशाळा सेवकांची संख्या कमी केलेली आहे. पूर्वी आमच्या शाळेमध्ये 6 सेवक होते, आता सेवक पदच रद्द केले. शिपाई नाहीत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारे आपले नियम बदलून शाळांच्या विरुद्ध ते आणून शाळांना शाळा चालवणं अशक्य करून टाकायचं. त्याच्यामध्ये आणखीन एक भाग आलेला आहे की वेगवेगळे उपक्रम सरकार लादतंय, ते करण्याची सक्ती करतंय. त्याचे फोटो काढा, त्याचे अहवाल लिहा आणि त्याकरता शिक्षकांचा वेळ वाया जातोय, शैक्षणिक कामातून तो वेळ कमी होतोय. त्यामुळे हे जे सगळे अशैक्षणिक प्रयोग सुरू आहेत ते असेच जर चालू राहिले तर मराठी शाळा बंद पडल्या वाचून राहणार नाही आणि मुलांचं कधीही भरून काढता येणार नाही, असं अपरिमित नुकसान होईल एवढं मी आपल्याला सांगतो. आणि त्यामुळेच या हिंदीच्या किंवा 3 भाषांच्या सक्तीचा प्रकार पण तसाच आहे. त्याच्याबद्दल विस्तृत निवेदन येईलच, परंतु तो सुद्धा प्रकार आपल्याला काही झालं तरी टाळायला पाहिजे एवढं मी आपल्यापुढे आवाहन करतो की याला आपण सहकार्य करावं आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. याच्या अगोदर दीपकराव आणि सरांनी विस्तृत असं विवेचन 3 भाषा त्रिभाषा सूत्राच्या संदर्भामध्ये आणि सध्याच्या शिक्षणाची काय परिस्थिती आहे त्या संदर्भामध्ये सरांनी मांडणी केलेली आहे. त्याला जोडूनच 1-2 मुद्दे मांडतोय. एक म्हणजे सुरुवातीला मी त्रिभाषा सूत्राबद्दल बोलतोय. एक मोठं आंदोलन उभं राहिल्यानंतर सरकारने तो भाग मागे घेतला आणि नंतर पुन्हा ती समिती नेमली आणि समितीचं राज्यामध्ये कशा रीतीनं त्या समितीला विरोध होतो आहे, ज्या पद्धतीनं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सायमन गो बॅक म्हणलं जायचं त्या पद्धतीनं समिती जिथं जिथं जात आहे. काल नागपूरला गेली, नागपूरच्या लोकांनी समितीला गो बॅक म्हणलेलं आहे. म्हणजे लोकांचा विरोध आहे. लोकांचा विरोध असताना फारसं कशाला करता तुम्ही? लोकांनी विरोध केलेला आहे. आता ते तुम्ही त्याला आपण रद्द म्हणून सांगितलेलं होतं. आपण जाधव समिती गो बॅक म्हणतायत लोक आणि हे मी म्हणत नाही, लोक म्हणतायत. आणि आम्ही तर सुरुवातीलाच म्हणले, आम्ही तर त्या समितीचा फारसं लोक म्हणलेलो. नका करू ते, कारण लोकांच्या तीव्र भावना आहेत भाषेबद्दलच्या आणि उगीच काहीतरी करू नका. आता त्यांनी ते आता गुगल फॉर्मचा विषय निघाला. मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये 3री भाषा आणावी असा होता विषय. हिंदी भाषेच्या शाळांसाठी तो गुगल फॉर्म पाठवायची काय गरज आहे? साधी गोष्ट आहे. हिंदी माध्यमाच्या शाळांमध्ये साठी तो गुगल फॉर्म पाठवायची काय गरज आहे? मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येच तुम्ही 3री भाषा आणणार होता ना, मग हिंदी भाषेच्या लोकांना पाठवायची काय गरज आहे? त्यांनी तो मुद्दा तिथे टाकलेला आहे. तर असे जे म्हणजे अशास्त्रीय बाबी आहेत ते त्यामध्ये घुसळल्या जात आहेत आणि इलेक्शन नंतर त्यांना जे करायचं आहे ते करेल, परंतु महाराष्ट्रातली जनता ठाम आहे, त्याला विरोध सुरू आहे आणि तो विरोध झालाच पाहिजे, हा एक मुद्दा आहे. त्यानंतर
दुसरी एक बाब अशी आहे, शिक्षकांच्या कामाबद्दल आणि सध्याची स्थिती खूपच चिंताजनक आहे. सकाळी शाळेमध्ये शिक्षक येतात ना, नवीन काहीतरी एक व्हॉट्सअपवर लगेच एक मेसेज आलेला असतो डिपार्टमेंटचा. बरं, मग शिक्षक काय करतात, वर्गावर नाही जात, भरायच्या कामाला लागतात. मग ते दिवसभर भरत राहतात. मग दुपारच्या वेळा कुठेतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. मग ते नेटवर्क जात मग नंतर ते माहिती पूर्ण झालेली असते, ते वेबसाईटवर जात नाही. मग संध्याकाळी अजून घरी गेल्यानंतर अजून मेसेज येतो. नंतर ते म्हणजे अख्खा दिवस जो आहे तो विद्यार्थ्यांच्या अध्यापनामध्ये जात नाही, तर गुगल लिंक भरण्यामध्ये जाते. एक दिवस एक दिवशी एक पेन माचे नाम, त्यानंतर एखादा नवचेतना, असे वेगवेगळ्या नावाने वेगवेगळे ॲप आता आलेले. आजच ॲप आता थोड्या वेळापूर्वीच एक मेसेज आला. काल आम्ही लिंक भरली आणि लगेच दुसरा एक मेसेज असा आला की ही लिंक आता विद्यार्थ्यांना भरायला द्या आणि विद्यार्थ्यांचे समूह करा. म्हणजे हे रोजचं आहे. आणि यामुळे एक गेल्या आठवड्यामध्ये एक इंग्रजी टाइम्समध्ये एक आर्टिकल आलेलं होतं. NCERTचे जे अगोदरचे संचालक होते त्यांचं, कृष्णकुमारांचं, हे अक्षरशः शिक्षक वैतागलेले आहेत आणि ते एक्झिट होत आहेत. एक्सप्रेसमध्ये एक्झिट होत आहेत, ते सत्य आहे. आणि शिक्षक म्हणून हे मी जबाबदारीनं बोलतोय आणि गंभीरपणे बोलतोय. अनेक लोकांबरोबर, अनेक शिक्षकांबरोबर आम्ही कामं करतो. शिक्षक अक्षरशः मेटाकुटीला आलेले आहेत. अनुदानित शाळांचे शिक्षकांच्या मागे असा खूप मोठा रेटा लागलेला आहे. दुसरी गोष्ट, एक सगळ्यांच्या जो मुद्दा आमच्या बोलण्यातून राहिलेला तो तुमच्या निदर्शनाला देतो. तो म्हणजे अनेक शाळांमध्ये वेगवेगळे NGO येत आहेत. ते NGO कुणाचे आहेत? सध्याच्या सत्तेतली जी लोक आहेत त्यांच्या आजूबाजूचे NGO आहेत. मग त्या NGO काय करतात, आपला अजेंडा चालवतात. इकडे म्हणजे केंद्र सरकारचा अजेंडा वेगळा, राज्य सरकारचा अजेंडा वेगळा, नंतर NGOचा अजेंडा वेगळा. शाळा शिकवायची कुठे? मुलांना शिकवायचं केव्हा? म्हणजे NGO-करण जे चाललंय, ज्या पद्धतीनं मराठी शाळांचं CBSE-करण चाललेलं आहे, तसं NGO-करण खूप मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. अनेक वेगवेगळे NGO घुसलेले आहेत, त्या शाळा ताब्यात घेत आहेत. मग नंतर आता दीपकरावांनी जो मुद्दा सांगितला त्या मुद्द्याकडे या सगळ्या गोष्टी वळत आहेत. खऱ्या अर्थाने अतिशय म्हणजे महत्त्वाच्या विषयावर आपण सगळेजण इथं जमलेलो आहोत. तुम्ही सगळेजण आमच्या या सगळ्या आंदोलनाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिलात. अनेक जण रात्री अपरात्री महत्त्वाचे काही मुद्दे असले तर लगेच पाठवतात, त्याची उत्तरं आपण देत असतो आणि एकमेकांना मिळून आज मुंबईमध्ये मराठी माणूस शोधायची वेळ आलेली आहे. अशा वेळेला आपण एकत्रित राहून हा लढा पुढे नेणं मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे. मी एवढं बोलून मी माझं जे बोलणं आहे मी थांबवतो. धन्यवाद. जय भीम, नमस्कार. या सगळ्या प्रवासामध्ये हा जो काही मराठी कारणाचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये दरवेळेला असं होतं की जरा काहीतरी आशादायक वातावरण दिसतंय असं म्हटलं की आणखीन एक येऊन काहीतरी आदळतं. जेव्हा यावेळेला असं झालं होतं की धरणं आपण धरलेलं होतं आझाद मैदानामध्ये, त्यावेळेला खरंच म्हणजे आम्ही जेव्हा तो कार्यक्रम पूर्ण आयोजित केला होता तेव्हा आम्ही सगळे एकमेकांना सांगायचो की आपण 500ची तयारी ठेवू, पण कदाचित 50च जण येतील याची मनाची तयारी ठेवू. आणि असं म्हणत असताना जवळजवळ 550 लोक येऊन गेले. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाबद्दल लोकांमध्ये किती आस्था आहे आणि जागरूकता आहे ह्याचा त्यावेळेला अनुभव आला होता. आणि त्याच्यामुळे वाटलं होतं की आता काहीतरी एक बरं चित्र, म्हणजे आपण आपलं मत काय आहे ते ठामपणे दाखवलंय. कारण बरेचदा असं होतं की जे लोक बुद्धिवादी आहेत असं वाटतं किंवा विवेकवादी आहेत असं वाटतं, ते कुठल्या भरोशावर बसतात ते माहिती नाही. कारण विवेकवादी लोकांचा तर देवावरती पण विश्वास नसतो, तर त्याच्यामुळे पण तरी सुद्धा कुठल्या भरोशावर ते बसतात ते कळत नाही आणि बोलत नाहीत लोक येऊन, संख्या दिसत नाही. ही जी आमची नेहमीची तक्रार होती ती तक्रार खूपशी आमची दूर झाली असं आम्हाला वाटलं आणि लोक येऊन बोलत आहेत. आणि असं वाटलं की आता तर चित्र पूर्णपणे स्पष्ट आहे ना, लोकांना दिसलेलं आहे, सरकारला दिसलेलं आहे, आपण दाखवून दिलेलं आहे की आपलं मत काय आहे तिसऱ्या भाषेच्या धोरणाविषयी. हे आता दिसल्यानंतर आणखीन काय पुढचं काय करायचं असं आम्हाला वाटत होतं. पण मला वाटतंय की हा जो संघर्ष आहे तो अविरत चालवायला लावणार आहेत हे लोक, आम्हाला चालवायला लावणार आहेत आपल्याला. आणि आमचा प्रयत्न नेहमीच हा असा आहे की एका हाताने संघर्ष आणि एका हाताने रचना. त्याच्यामुळे आम्ही कुठेही बाकीचं जे काही सकारात्मक काम असेल ते थांबवत नाही आहोत. आत्ता सुद्धा आम्ही खूप पाठपुरावा करतोय बऱ्याच गोष्टींचा. काही गोष्टी ज्या महानगरपालिकेच्या शाळांबद्दलच्या आहेत त्या फार धक्कादायक
दिसत आहेत आम्हाला आमच्या ह्या प्रवासामध्ये. मी आविष्कार नावाच्या नाट्यसंस्थेबरोबर काम करते आणि त्याच नाट्यसंस्थेचं जिथे कचेरी आहे आणि जिथे सगळं आमचं सामान आहे आणि जिथून आमची ही सगळी चळवळ चालते आविष्कारची, तीच महानगरपालिकेची शाळा आहे. आम्ही गेल्या 4 वर्षांमध्ये जवळजवळ 3 प्रोडक्शन्स केली, 3 निर्मिती झाल्या. त्याच्यामध्ये उमगलेले गांधी पण होतं, स्वगते होतं. हे सगळे कार्यक्रम करत असताना आम्ही तिथेच तालमी करत होतो, जिथे वावर आहे की फक्त बालकांचा आणि पालकांचा नव्हे. आपण असं म्हणू शकतो ना की पालक काय फक्त बाहेर येतात, मुलं आतमध्ये सोडल्यानंतर त्यांचा त्या इमारतीशी तसा संबंध नसतो. पण आम्ही त्या इमारतीमध्ये चळवळ चालवत होतो, आम्ही त्या इमारतीमध्ये जाऊन आमच्या तालमी करत होतो. जर कुठल्याही पद्धतीचं धोकादायक जर काही असतं तर कुणाच्याच ते लक्षात आलं नसतं, असं झालं नसतं. आणि एखादी इमारत धोकादायक होणं म्हणजे आता इथे बसल्याबरोबर आपण बघतोय की इथे प्लास्टर निघालेलं आहे, त्याच्यात कितीतरी इथे कलरिंग झाला असेल, रंग मारला गेला असेल, कित्येदा ती फुटं चढली असतील, त्याला गेलेल्या त्या क्रॅक्स आहेत. त्या दाखवून जर तुम्हाला कोणी म्हणालं की हे धोकादायक आहे तर तुम्ही आम्ही विश्वास ठेवू का? कारण आपण पण घरात राहणारी माणसं आहोत, आपल्याला कळतं की धोकादायक काय आहे आणि कुठे रंगरंगोटी करायची गरज आहे, थोडीशी डागडुजी करायची गरज आहे, हे आपल्याला कळतं. जेव्हा एक इतकी मोठी इमारत उभी असते, जिथे इतकी मुलं शिकतात, इतके शिक्षक रोज उठबस करतात, ती अशी 4 दिवसात धोकादायक आणि त्याची श्रेणी पण पुढची अति धोकादायक ह्याच्यापर्यंत कशी पोहोचते? दुसरी गोष्ट अशी झालेली की उत्तरदायित्व कोणी घेतच नाही कुठल्याच गोष्टीचं. म्हणजे जर मला ही समस्या आहे, माझ्या मनात जर ही शंका आहे, तर त्या शंकेचं निरसन मला नक्की कुठल्या डेस्कवरती गेल्यानंतर माझं ते करून मिळणार आहे, ह्याच्याबद्दलचीच इतकी संदिग्धता आहे. हे काय आहे? म्हणजे हे काय कार्टेल चालवतात का सरकार चालवतात? का त्याच्याबद्दलची लवकर माहिती मिळत नाही? एक एक भेट मिळायला आम्हाला इतके खेटे घालावे लागतात. मला दुर्दैवाने हे सांगावंसं वाटतं की माझे कुणीतरी नातेवाईक किंवा काहीतरी माझे आप्तस्वकीय असतील, त्यांच्या विनंत्या करून त्याच्यानंतर आम्हाला लोक भेटतात, आम्हाला अधिकारी भेटतात. ही खूप दयनीय परिस्थिती आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे तो गुगल फॉर्म जो आहे, मला श्याम सोनारांनी फोन केला की तुमची त्याच्यावरची प्रतिक्रिया सांगा. मी तो उघडलाच नाही. म्हणजे जात असा रकाना आल्यावरती मी मानत नाही किंवा भारतीय असं मला उत्तरच द्यायचं नाही, मला काहीच सांगायचं नाही, कारण माझ्यासाठी ते अस्तित्वातच नाहीये, तर त्याचं मी कुठलंच उत्तर देणार नाही. नॉट ऍप्लिकेबल असं पण मी म्हणणार नाही. मी ज्या क्षणी तो फॉर्म उघडते त्या क्षणी मी त्याची जबाबदारी स्वीकारते किंवा मी त्याचं अस्तित्व मान्य करते किंवा त्याचं महत्व मान्य करते. त्याच्यामुळे मी ह्या दोन्ही गोष्टी अभ्यासासाठी किंवा त्याचा निषेध करण्यासाठी सुद्धा मी उघडलेला नाही, ते करायची माझी इच्छा नाही. शाळांबद्दलचं, महानगरपालिकेच्या शाळांबद्दलचं मी जेव्हा म्हणते की आम्ही सकारात्मक गोष्टींचा पण विचार करतो, ह्या खेपेला पहिल्यांदा आम्ही असं केलं होतं की आम्ही राजकीय पक्षांकडे सुद्धा गेलो होतो की ह्या आंदोलनामध्ये तुम्ही सामील व्हा म्हणून. आणि अतिशय म्हणजे आपले पण काही ठोकताळे असतात, असे आपण पण मनात ठरवलेलं असतं की हे लोक म्हणजे असे, ते म्हणजे तसे, असे स्टिरियोटाइप्स असतात. पण आम्हाला तिथेही सुखद आश्चर्याचा धक्का बसला होता की बरेच राजकीय पक्ष आपल्या मंचावरती आलेले होते. तुम्ही हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यांची मतं त्यांनी मांडलेली होती आणि आंदोलनात ते आपल्या बरोबर होते. आम्हाला पण असं वाटलं की आंदोलनाची एक गोष्ट केली, आपण काही समिती नाही सरकारने नेमलेली की फक्त पेपरात बातमी यायला आपल्याला गोष्टी करायच्या. त्याच्यामुळे आम्ही कामामध्ये सातत्य ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही नंतर सुद्धा सगळ्यांच्या भेटीगाठी घेत राहिलो. जसं हर्षवर्धन जींनी सरांना त्यांच्या काही कार्यक्रमांसाठी बोलवलं होतं, तिथे जाऊन सरांनी प्रबोधनाचं जे काही काम होतं, प्रबोधन नको वाटतो ना शब्द, चर्चा किंवा संवाद साधला होता. प्रबोधन म्हटलं की त्याला एक वेगळाच वास येतो. तर ह्या गोष्टी आम्ही सगळेच जण करतो आहोत. प्रकाश परवांसारखे इतके सिनियर व्यक्ती आमच्या बरोबर सतत सातत्याने येत आहेत. कुठे कुठे कोकणात बिकणात ते येऊन सगळ्यांशी बोलतायत. त्याच्यामुळे आमचा सगळ्यांशी संपर्क होता. त्यानुसार जेव्हा काही राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटायला जाताना त्यांनी पण असं म्हटलं की तुम्ही आम्हाला जाहीरनाम्यात सुद्धा आम्ही काय गोष्टी घालाव्यात ह्याच्याबद्दल तुम्ही सांगा. पण काय होतं, आणि हे आम्ही केलं पाहिजे,
हे मला मान्य आहे. किंवा आता आम्ही महानगरपालिकेत गेलो तेव्हा सुद्धा अमित सैनी म्हणाले की मग तुम्ही असं का नाही करत, तुम्ही आम्हाला कार्यक्रम द्या, की काय कुठल्या पद्धतीचा कार्यक्रम, की मराठी जर संस्कृतीसाठी, आणि त्यांनी हे शब्द वापरलेले आहेत, आपण जसा बाकीच्या गोष्टींचा निषेध करतो, ज्या गोष्टी चांगल्या झाल्या त्याचाही उल्लेख करायला पाहिजे. त्यांनी असं म्हटलं की मराठी भाषेसाठी आणि मराठी संस्कृतीसाठी महानगरपालिकेच्या शाळांनी नाही करायचं तर कुणी काय करायचं. त्याच्यामुळे जर मराठी शाळांकडे येणारी संख्या जर कमी होत असेल तर ती वाढवण्यासाठी, त्या शाळा अधिक सुस्थितीत येण्यासाठी म्हणून काही करता येत असेल तर अशा पद्धतीच्या सूचना तुम्ही आम्हाला करा आणि तो कार्यक्रम तुम्ही आमच्या बरोबरीने राबवा, अशी त्यांनी तयारी पहिल्यांदा आम्हाला दाखवली. त्याच्यामुळे आम्हालाही असं वाटतंय की दार थोडंसं किलकिलं झालेलं आहे. तर ती एक चांगली गोष्ट आहे असं वाटतं. पण त्याच बरोबरीने ह्या ज्या सगळ्या मी गोष्टी ऐकते, मला मराठी शाळा असं म्हटल्यानंतर तुमच्या मनात काय काय येतं मला माहिती नाही, पण मला माझ्या पहिलीपासूनच्या शाळेतल्या शिपाई दादाचं नाव माहितीये. आमचा भास्कर दादा होता, त्यांच्याशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध होते. आणि प्रयोग शाळेच्या बाबतीत जर म्हणाल तर मला पहिलीच्या परीक्षेसाठी आम्हाला प्रयोग परीक्षा होती आणि त्याच्यामध्ये बाईंनी स्टोववरती पातेलं ठेवलं, पाणी उकळल्यानंतर स्टोव बाईंनी बंद केला आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं, पण ते झाकण काढून त्याच्यावरती त्या बाष्पामुळे पाणी जमा झालेलं आहे ते दाखवायचा प्रयोग मी पहिलीत केलेला आहे. त्याच्यामुळे जर शिक्षण मॉडर्न व्हायचं असेल, आधुनिक व्हायचं असेल तर त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी प्रयोग आता व्हायला पाहिजेत की ते प्रयोग थांबायला हवेत. म्हणजे आता महापालिकेने हे प्रयोग महापालिकेत करायचे सोडून महापालिकेच्या आणि डेप्युटी शिक्षकांना हैदराबादला अगस्त्या फाउंडेशनला पाठवलं, बातमी केली आहे. किंवा आता जे हे म्हणतायत की आम्ही एनजीओना शाळा दिल्या आणि त्याच्यानंतर एकदम आमच्या शाळेकडे लोक यायला लागले. आता ह्या एनजीओ पण कशा असतील, त्यांचा काहीतरी कार्यक्रम असणारच ना. तो कार्यक्रम राबवण्यासाठी ते तुमची शाळा वापरतायत. ते तुमचे विद्यार्थी त्यांचे गिनीपिग्स आहेत त्यांचे प्रयोग करायला. आणि त्याचं डॉक्युमेंटेशन कुठे आहे, की त्या स्वयंसेवी संस्था कोण आहेत, त्यांनी नेमकं त्या मुलांचं काय भलं झालं ह्याचं सर्वेक्षण कोण करणार. आणि जर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जी मुलं येत आहेत ती शाळेची जबाबदारी आहे असं तुम्ही म्हणता, अनुदानित बाकीच्या ज्या शाळा असतात त्यांना किती कंपल्सरी आहे ऑडिट, त्यांना सतत अहवाल द्यायला लागतात सगळ्याचे. मग महानगरपालिकेच्या शाळांना ते कंपल्सरी नाहीये. तुम्ही विचारा बरं, तुम्हाला नाही असं, तुमची इमारत कशी आहे, कुठल्या स्थितीत आहे, ह्याच्याबद्दल ऑडिट नसतं. आणि किती प्रश्न विचारले जातात. मग महानगरपालिकेच्या शाळांसाठी ती गोष्ट का नाही. आणि आम्ही असं म्हटलं होतं, म्हणजे मी असंही बोलले होते एकदा, आता मध्यंतरी लोकमत कडून एक कार्यक्रम झाला होता की महानगरपालिकेकडूनच्या तुमच्या अपेक्षा, असा एक त्यांनी चर्चा केली होती. त्याच्यामध्ये आम्ही म्हटलं होतं की जर तुमच्याकडे मराठी शाळांमध्ये जर मुलं कमी येत आहेत, ही जर तुमची तक्रार असेल तर त्या मराठी वस्तीतल्या मुलांना काहीतरी आकर्षक वाटावं अशा काही तुम्ही ऍक्टिव्हिटीज घ्या ना. तिकडे तुमच्याकडे इमारत आहे, या सगळ्या इमारती अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहेत. ज्या कुठल्याही ह्या ज्या निम्न मध्यम वर्गाच्या ज्या वस्ती असतील तिथपासून जवळ चालण्याच्या अंतरावरती ह्या सगळ्या इमारती आहेत. का नाही तुम्ही तिथे कुठली शिबिरं करत मुलांसाठी, का नाही तिकडे कुठलं तरी कलेचे क्लासेस होत, तुम्ही घ्या. मी तर म्हणते तुम्ही 15-15 रुपये फी घ्या, नॉमिनल 50-50 रुपये फी घ्या, पण काहीतरी तर तिथे ऍक्टिव्हिटी करा की जेणेकरून मुलांना आत्मीयता वाटेल त्या इमारतीबद्दल. आणि मग हळूहळू जेव्हा ती यायला लागतील तेव्हा ती ठरवतील त्यांना कुठल्या माध्यमात जायचंय. पण तुम्हाला सीबीएसई कडे लोक जेव्हा आणायचे होते तेव्हा तुम्ही चकचकीत केल्यात इमारती. आम्ही जेव्हा बोलवाचन सारखा प्रथम नावाच्या संस्थेचा कार्यक्रम राबवत होतो तेव्हा काचा फुटलेल्या असायच्या, हे जेव्हा सांगायचो की काचा फुटल्यात त्या लावून द्या, त्या लावून द्या, त्या लावून द्या, ते कुणी करायला तयार नव्हतं. पण जेव्हा सीबीएसईच्या शाळा करायच्या होत्या तेव्हा रंगीबिरंगी झाल्या शाळा, पताका लागल्या शाळांवरती. बरोबर आहे ना, म्हणून तुमच्याकडे मुलं आली. तर तुम्हाला जाहिरात कशी करायची तेही माहितीये. सगळ्यात पहिल्यांदा मी बघितली जाहिरात आयुष्यात माझ्या की मुख्यमंत्र्यांच्या फोटो सकट सीबीएसईच्या शाळेची जाहिरात येते. अशी करा बरं कुणीतरी मराठी ची जाहिरात मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह. म्हणू देत लाडक्या मुख्यमंत्र्यांची लाडकी मराठी शाळेत जाणारी मुलं, अशी येऊ देत जाहिरात. अमित सैनींना एक विचारायला पाहिजे की अयोध्यानगर महापालिका शाळेचं तिथं उदाहरण पालकर साहेब शिक्षणाधिकारी असताना कोरोनाच्या आधी घडलेले आहे.
70चा पट 400 झाला, त्यांच्याकडे अहवाल आहे, त्या शाळेला स्वतः आम्ही त्यांनी भेट द्यावा आणि हे कार्यक्रम सुरू करावा. असं प्रश्न उपस्थित करा. नाही ना, बरं परत हे पण आमचा पण हा प्रश्न येतो की आता जेव्हा ते आम्हाला असं म्हणतात की तुम्ही कार्यक्रम द्या, तर तो कार्यक्रम पण जर आम्हीच राबवायचा असेल नेऊन तिथे, तेही करू आपण, तसंही आपण लोक उभे करू, पण हे सगळंच म्हणजे असं वाटतं की हे आत्ता तुम्ही गप्प बसा म्हणून तुम्हाला दिलेली गोष्ट ही असू नये, अशी आमची सगळ्यांचीच अपेक्षा आहे. महानगरपालिकेच्या इमारती ज्या पद्धतीने, म्हणजे त्यांनी आपल्याला असं म्हटलं की जेव्हा दीपक राजाध्यक्ष आमच्या बरोबर होते, आविष्कारचे अध्यक्ष आहेत ते, नाही सचिव आहेत ते, तर त्यांनी असं म्हटलं की मोरी रोडवरची शाळा पहिल्यांदा पाडली आणि नंतर त्याच्यानंतर मिया छोटानी मार्गावरची जी शाळा आहे ती, तर त्यांनी असं विचारलं की आता त्या आधीच्या जमिनीवरती शाळाच उभी राहील ना, तर त्याच्यावरती ते म्हणाले की जमीन कुणाकडे, बीएमसी कडे आहे ना, मग शाळाच उभी राहील ना. ही संदिग्धता जी आहे ना ती फार घाबरवणारी आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनीच खूप जागरूक राहण्याची गरज आहे. ही उत्तरं दिल्यानंतर आता तुमच्याच याच्यात आहे बहुतेक की 35 मजली इमारती बांधून त्याच्यामध्ये एकाच मजल्यावरती जर शाळा असेल, अहो शाळेची इमारत कशी हवी बरं? शाळा म्हणजे नुसती इमारत असते का? त्याचं क्रीडांगण, त्याचं मैदान, ह्या गोष्टींचं काय? वरती जायचा जिना जो आहे तो मॉलचा आहे आणि मध्ये जायचा जिना आहे तो शाळेचा आहे, अशा हे शैक्षणिक वातावरण होईल का? त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या संघर्षामध्ये, मला वाटतं हा संघर्ष खूप जास्त मोठा आहे. जितकी तीव्रता आत्ता इथे बोलताना जाणवते त्याच्यापेक्षा ती खूप जास्त आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळेजण साथ द्याल अशी अपेक्षा करते. टक्केवारी, मला वाटतं की ह्या सगळ्या बातम्या आणि सगळ्या गोष्टी देत असताना कधीही जेव्हा टक्केवारी येते आणि आकडे जेव्हा येतात ना, तेव्हा ते लोकांना जास्त महत्वाचं वाटतं. त्याच्यामुळे शक्यतो ती जितकी आपल्याला देता येईल तुम्हाला आणि तुम्ही जितकी आम्हाला देऊ शकाल तशी तुम्ही, कारण हे दोन्हीकडून व्हायला पाहिजे, तर ती आपण एकमेकांना पुरवत राहू. श्याम सोनार अत्यंत पाठपुरावा करत असतात एखाद्या गोष्टीचा सांगितल्यानंतर, तसंच तुम्ही सगळेच जण कराल अशी अपेक्षा आहे. आणखीन काय? मला खूप भरून आलंय असं हॉल भरलेला बघून. प्रश्न घ्या. बघा काय झालंय की माहीमच्या शाळेचा ताईंनी उल्लेख केला, आम्ही इतरही मंडळींनी उल्लेख केला. कुर्ल्यामध्ये नाही, विक्रोळीमध्ये टागोर नगरची शाळा आहे, भांडूपची एक शाळा आहे, कुलाब्याची शाळा आहे, शिवडी मधली शाळा आहे. म्हणजे साधारणपणे आता आम्ही तुम्हाला नमुना म्हणून नुसत्या 5 ते 10 शाळा तुम्हाला मी असं सांगेन की ज्या शाळांच्या बाबतीमध्ये 2-3 ऑप्शन्स महानगरपालिका शोधते असं मला दिसतं. एक म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिटचे रिपोर्ट हे जवळपास मॅन्युफॅक्चर केले जात आहेत असं आम्हाला दिसतं. कारण आम्ही चंद्रशेखर प्रभूंना जाऊन त्या शाळेमध्ये भेटलो आहे, बसलो आहे आणि चंद्रशेखर प्रभू त्या बिल्डिंग मधनं बाहेर पडताना आम्हाला असं म्हणाले की ही बिल्डिंग 40 मजल्याची होईल तेव्हा तो 1800 कोटी रुपयाचा व्यवहार होईल. 1800 कोटी रुपयाचा व्यवहार विरुद्ध मराठी माध्यमाची शाळा, अशा प्रकारच्या शर्यतीमध्ये तुम्ही आहात. हे एका शाळेचं झालं. आता जी शाळा ज्याचा उल्लेख चिन्मयीताईंनी केला, ती शाळा 4 वर्षाच्या आधीपासून बंद आहे. जर ती शाळा बंद आहे तर नव्याने शाळा एखादी बंद करण्याच्या अगोदर ती पूर्ण चालू केली जाईल आणि मग तात्पुरती व्यवस्था म्हणून दुसऱ्या शाळेतली मुलं तिथे जातील 1 किलोमीटरच्या टप्प्यात. असं घडलेलं दिसत नाही. तो प्रणाली राऊत आणि गिरीश राऊतांना आपल्यापैकी काही लोक भेटलेत. तिथे कापड बाजारच्या भागामधली एक शाळा साधारणपणे 35 ते 40 मजल्याच्या त्या प्लॉटवर शाळा झाली. त्यातला एकच मजला शाळेला देण्यात आलेला आहे. बाकी सगळी जी जागा आहे ती रेसिडेन्शियल इमारत आहे. म्हणजे आणखी काही दिवसांनी माहीममध्ये म्हणजे आणखी काही दिवसांनी तो जो भाग आहे तिथे सुद्धा मुलं हळूहळू यायची बंद होते. म्हणजे आर्टिफिशियली ती मुलं आणणं बंद केलं जाईल. आम्हाला असं दिसतं की एक टेम्पलेट उभं झालंय. आपण काय मानतो, IIT वाले एकदम चोख अहवाल देतात, व्हिजिटीआय वाले एकदम चोख अहवाल देतात. मी हे सरसकट विधान करत नाही, पण आपण तज्ज्ञ मंडळींच्या अहवालाकडे सुद्धा यानंतरच्या काळामध्ये थोडं अधिक जबाबदारीनं पाहायला पाहिजे. मध्ये पण एक आहे ना की 30 वर्षापेक्षा अधिक असेल तर बॉम्बेच्या अखत्यारीत कुठलेही स्ट्रक्चर IIT बॉम्बेने स्ट्रक्चर रिपोर्ट केल्यानंतरच ते करावं, तरी हा नियम लागू अजून झाले.
हा, आणि आम्ही माहीमच्या शाळेच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला स्वतंत्रपणाने स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट करण्यासाठी 2-3 पर्याय आयुक्तांना पत्राने सुचवले. ऑफिशियल पत्र आहे, त्यांच्या ऑफिशियल ईमेलवरचं आहे. त्यावेळेला आमचं पत्र कन्सर्न खात्यापर्यंत गेलं. अमुक एका एजन्सीची नेमणूक करायची ठरली, मग ती रद्द झाली, मग पुन्हा झालं, आणि अंतिमतः आता ते ज्या प्रकारच्या धोकादायक पातळीपर्यंत त्या न्यू माहीम संकुलाच्या शाळेला म्हणत होते तिथपर्यंतचा धोकादायक टप्पा नाहीये हे त्या अहवालाने मान्य केलंय. आता त्यानं आम्ही असं म्हटलं त्या दिवशी अमित सैनी साहेबांना की जर असा रिपोर्ट सांगतो आहे की ही शाळा धोकादायक नाहीये तर त्या शाळेमध्ये मुलं पुन्हा असायला काय हरकत आहे. त्यावरचं त्यांचं अनौपचारिक गप्पांमधलं वाक्य असं होतं की हे इंडिव्हिज्युअली मतं डिफर करतात. मला असं वाटतं की एखादी इमारत चांगली आहे की नाही याच्यामध्ये कवितेसारख्या अर्थाच्या अनेक शक्यता असत नाही. ती एकतर मजबूत तरी असते किंवा मजबूत नसते तरी. त्यामुळे आणि मजबूत आहे हे मी राज्यशास्त्राचा प्राध्यापक आहे, मी माझं मत घ्या असं म्हणत नाही. ज्याला ते कळतं, जो इंजिनियर आहे, जो आर्किटेक्ट आहे, ज्याचं त्या क्षेत्रामध्ये इंटेग्रिटी आणि विश्वासार्हता आहे, अशांचं मत घेऊन महानगरपालिकेने त्यांचा अहवाल त्यांच्या वेबसाईटवर टाकावा. महानगरपालिकेचा जर पारदर्शकतेवर एवढा विश्वास आहे तर मुंबईतल्या ज्या ज्या शाळांमध्ये त्यांना वाटतंय की धोकादायक आहे, आणि नेमकं असं कसं होतं की तुम्ही सीबीएसईच्या ज्या सगळ्या शाळा करता त्या एकदम झॅकपॅक होतात, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. ज्या शाळा मराठी माध्यमाच्या आहेत, जिथं संघवाल्यांचे एनजीओ तुम्हाला घुसवायचे आहेत, त्याच शाळा नेमक्या मोडकळीला कशा येतात. म्हणजे हा काय प्रकारचं लॉजिक आहे हे मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या लोकांनी ह्या ज्या शाळांच्या जागा महानगरपालिकेनं दिल्यात ह्या शिक्षणासाठी दिलेली जागा आहे, आणि जेव्हा ही जागा शिक्षणासाठी दिली गेली होती तेव्हा प्रायमरीली ती मातृभाषेतल्या शिक्षणासाठीच दिली गेली होती. म्हणजे तिथे काही ती IGCSE बोर्डासाठी दिली गेली नव्हती. आणि हे आम्ही अमित सैनी साहेबांना पण म्हटलंय की जर उत्तर भारतामध्ये CBSE बोर्डाच्या शाळा हिंदी माध्यमाच्या असू शकतात तर महाराष्ट्रामध्ये CBSE बोर्डाची शाळा मराठी माध्यमाची का असू शकत नाही. जर तुम्हाला SSC बोर्डात प्रॉब्लेम आहे असं आपण धरू वादापुरतं की SSC बोर्डाचा सिलेबस वाईट आहे, यंत्रणा वाईट आहे, तुमचा CBSE ICSE वर विश्वास आहे, CBSE आणि ICSE ला तुम्ही मराठी माध्यमाच्या शाळा काढायला सांगा आणि त्यांना महाराष्ट्रात बिगर मराठी माध्यमाची शाळा काढताच येणार नाही अशा प्रकारचं बंधन तुम्ही घाला. पुढच्या 10 वर्षात SSC बोर्डाच्या स्पर्धेमध्ये CBSE बोर्डाच्या मराठी माध्यमाच्या शाळा उभ्या राहतील. पण आम्हाला असं दिसतं की जसं गिरण्यांचं झालं तसं BST आणि STच्या डेपोचं होतंय, कारण त्या मोक्याच्या जागा आहेत. आणि त्यानंतर सर्वात अनुल्लेखानं मारली जाणारी जागा म्हणजे मराठी शाळा आहे, कारण BST बद्दल ST बद्दल अजून लोक काय बाहेर बोलतायत तरी, कारण बेस्टनं लोक प्रवास करतात, STनं करतात. मराठी शाळांच्या बद्दल लोक का बोलत नाहीयेत, कारण मराठी समाजाने मराठी शाळा मागेच टाकल्यात. त्या टाकल्यामुळे या शाळांच्या जमिनीवर पण कोणाचं प्रेम नाही, म्हणून बिल्डरांचं प्रेम आहे. त्यामुळे या सगळ्या मोक्याच्या जागा आहेत आणि या बाबतीमध्ये सरकारी अधिकारी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि रिअल इस्टेट माफिया यांचं जर संगनमत होत असेल तर कोणत्या ना कोणत्या पद्धतीने या निवडणुकांच्या आगेमागे हे एक्सपोज व्हायला पाहिजे. इतर गोष्टी जशा एक्सपोज होतात तसं या प्रकारचं सिंडिकेट पण एक्सपोज व्हायला पाहिजे. कारण मराठी शाळांच्या बाबतीत ज्या बातम्या 2 दिवसापूर्वी आल्या, आणि माध्यमातल्याही मित्रांना आमच्या विनंती आहे की तुम्ही महापालिकेच्या मंडळींच्या शिक्षणाच्या बातम्या घेताना, सगळे मी म्हणत नाही पण काही मित्रांना, मित्रमैत्रिणींना विनंती आहे की जेव्हा तुम्ही महापालिकेच्या चकचकीत शाळांच्या बातम्या लावता तेव्हा त्यांना एकदा तरी क्रॉस क्वेश्चन करा की 10 मजल्याच्या इमारतीमध्ये 6 मजल्याची शाळा असणार, 4 मजल्याचं रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स असणार, असली हायब्रिड इमारत कोण बांधतं. आणि असल्या हायब्रिड इमारतीमधनं उद्या तिथे शाळा उरणारच नाहीये, फक्त रिअल इस्टेट उरेल. कारण हे खूप मागे दत्ता इसवलकरांनी मला सांगितलं होतं की जेव्हा मॅरेथॉन टॉवर सारख्या मोठ्या इमारती मध्य मुंबईत येतील तेव्हा तिथं एकही गिरणी राहणार नाही, कारण गिरण्याच्या धुराड्यातलं प्रदूषण धनदांडग्यांना अजिबात बघवणार नाही. जसं त्यांना गिरण्यांच्या धुराड्यातलं प्रदूषण बघवणार नाही तसं त्यांना गरिबांची हाफचड्डीवर येणारी मुलं, कमी साध्या कपड्यामध्ये येणारी जी मुलं आहेत त्यांची त्यांना लाज वाटेल, आणि म्हणून त्यांना मराठी शाळा नको आहेत. म्हणजे सोबोमध्ये दक्षिण मुंबईत, दक्षिण मध्य मुंबईत, पश्चिम मुंबईत जी एक प्रकारची धनदांडग्यांची इकोसिस्टीम आहे
त्या इकोसिस्टीम मध्ये मराठी शाळा ही एकच त्यांना बाट लागणारी गोष्ट आहे. त्यामुळे एकदा मराठी शाळांचा पत्ता कट करता आला की पैशावरही पैसे मिळतात आणि पैसे मिळण्यासाठी मोक्याच्या जागा आहेत. आणि ह्या तुम्ही जर पाहिलं तर अनेक ठिकाणी तथाकथित स्पिरिच्युअल लोकांना पण या प्रकारच्या शाळा देण्यात आलेल्या आहेत. जी जागा शाळेची आहे ती, आणि जर आपला देश सेक्युलर आहे आणि जर घटनेतल्या 51A कलमानुसार विज्ञानवादी प्रवृत्ती निर्माण करणं हे शाळांची जबाबदारी आहे, तर शाळेच्या प्रिमायसेस मध्ये तुम्ही अंधश्रद्धा पसरवणाऱ्या लोकांचे कार्यक्रम कसे काय ठेवू शकता? तर हे एक प्रकारची स्पिरिच्युअल माफियोसी आहे. त्यामुळे या प्रकारच्या गोष्टी प्रमोद मला असं वाटतं की धोकादायक आहेत. आणि म्हणून CBSE करण आणि ICSE करण हे फक्त बोर्ड बदलणं नाही, हे गरीब मराठी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहातनं पूर्णतः बाहेर फेकून देण्याचं सर्वपक्षीय कारस्थान आहे असं मला वाटतं. आणखी काही प्रश्न असतात? तुम्ही जसं म्हणताय ना, आम्ही माहीमच्या शाळेमध्ये आम्ही 2-4दा गेलो. तिथे गेलो तर त्या शाळेचे एक मुख्याध्यापकच, त्यांच्याकडेच बिल्डिंग सुपरवायझर ही जबाबदारी आहे. आता त्यांचं बेसिकली हे क्षेत्र नाहीये, पण त्यांच्यावरती जबाबदारी काय आहे? कारण महापालिकेचे तिथले जे अधिकारी आहेत त्यांनी त्याच्यावर ते काम सोपवलंय. त्यामुळे तिथे अनेक शिक्षक, आम्ही दोघं तिथे जाऊन माध्यमांशी बोलल्यावर अनेक शिक्षक त्या बिल्डिंगच्या गेटच्या बाहेर येऊन आमच्याशी बोलले आणि म्हणाले, हे तुम्ही लाख काम करताय. पण हे आम्ही लाख काम करतोय, पण हे सांगण्यासाठी त्यांना बिल्डिंगच्या प्रिमायसेस मध्ये बोलण्याचं धाडस नाहीये. याचं कारण त्यांच्या नोकऱ्या आहेत, त्यांना वाटतं त्यांना शिक्षा होऊ शकेल, त्यांची ट्रान्सफर होऊ शकेल, ते त्यांचं प्रमोशन आणि इतर गोष्टींमध्ये अडथळा येईल. त्यामुळे आत्ता तुम्ही म्हणताय प्रमोद, त्या प्रकारची सिक्युरिटी हा फारच पुढचा टप्पा आहे. आत्ताच्या घडीला शिक्षकांवरची जबाबदारी ही पोरं इथून हटवा आणि या मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून वर्षभरानंतर ती रफादफा होतील, कुणीही परत इकडे येणार नाही याची खातरजमा करा. अशा प्रकारची जबाबदारी महापालिकेच्या प्रशासनातल्या लोकांनी दिली आहे. आणि मला असं दिसतं की जी यंत्रणा सडली आहे सरकारची, स्थानिक स्वराज्य संस्थांची, ती तळपासूनची सडली आहे. कारण मराठी माध्यमाच्या शाळा चालू ठेवण्यापेक्षा त्या बंद करण्यातनं लोकांना मिळणारा आर्थिक फायदा कदाचित जास्त आहे. तर आर्थिक फायदा जर जास्त असेल तर ह्यांना होणारी शिक्षा पण तितकीच कडक असायला पाहिजे. या प्रकारचा धाक जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत हे लोक बसतील असं मला वाटत नाही. आणि नुसत्या महानगरपालिकेच्या शाळा नव्हे तर बाकीच्या सुद्धा, आता पार्ल्यामध्ये जशा शाळा आहेत, अनुदानित शाळा ज्या आहेत, जेव्हा त्यांना जेव्हा त्यांनी मराठी खाजगी शाळा सुद्धा काढायच्या जेव्हा होत्या, तेव्हा लोकांनी त्यांना ते जमिनी दिलेल्या आहेत. म्हणजे बाबूराव परांजपेंनी वगैरे जमीन दिलेली आहे, तिथे तुम्ही मराठी शाळा काढावी म्हणून त्या जमिनी दिलेल्या होत्या. आणि मग त्या मराठी शाळांचं आता दुकानं झालेली आहेत आणि तिकडे त्या इंग्लिश शाळा होऊन मराठी शाळा कशा बंद होतील ह्याचेच प्रयत्न जास्त करून होतात. त्याच्यामुळे माझं एक सगळ्या लोकांना आवाहन आहे, किंवा पत्रकारांनी पण हे आवाहन तुमच्या लेखांच्या मार्फत तुम्ही हे सगळ्यांना करावं की आपल्या आसपासच्या ज्या मराठी शाळा असतील त्या जाऊन बघा आणि त्यांच्याबद्दल आम्हाला कळवा. आणखी काही प्रश्न आहे? हा, आम्ही ज्या शाळांच्या संपर्कात आहोत तिथे, म्हणजे उदाहरणार्थ न्यू माहीमच्या शाळेमध्ये सुद्धा कन्नड माध्यमाचे काही विद्यार्थी आहेत. तिथे आता तिथे ती शाळा हलण्या अगोदर तिथे 10वीचा 1 किंवा 2च विद्यार्थी आहेत. आणि तिथे तुम्हाला असं दिसेल की तिथे मराठी व्यतिरिक्तच्या इतर माध्यमांच्या शाळा कुठे झाल्यात, तिथे भाषिक अल्पसंख्याकांची वस्ती जिथे होती, म्हणजे उदाहरणार्थ मुलुंड पूर्वेला कन्नड माध्यमाची शाळा झाली आहे किंवा माटुंग्यामध्ये तमिळ माध्यमाची शाळा झाली. आता तिथून माटुंग्यामधनं जर तुम्ही तमिळ माध्यमाची शाळा हलवून 5 किलोमीटर लांब नेली तर कितीही भाषेवर प्रेम असलं तरी ते मूल तमिळ माध्यमाच्या शाळेत जाणार नाही. म्हणजे मराठी म्हणजे आणि हेही तुम्हाला मी सांगतो, चिन्मयीताईंनी सांगितलं तो मुद्दा, चिन्मयीताईंनाच काही लोकांनी फोन, आणि आणखी मला वाटतं आणखी कोणाला तरी फोन करून महापालिकेचे लोक असं म्हणाले की तुम्ही कशाला एवढ्याशा मुलांच्यासाठी भांडताय, या मुलांच्या पैकी एवढी मुलं आता ह्या शाळेत गेली आणि एवढी मुलं गावालाच निघून गेली, ती आता परत येणार नाहीये. म्हणजे तुम्हाला ज्याची लाज वाटायला पाहिजे त्याचा तुम्हाला माज वाटतोय की गरिबांची मुलं जी स्थानिक शाळेमध्ये शिकू शकत होती, तुम्ही शाळा हलवली, काही कारणांनी त्या पालकांना तिथपर्यंतचा प्रवास, म्हणजे आपण हे गृहीतच धरत नाही की बसचाही प्रवास न, एक्झॅक्टली
तर हे न झाल्यामुळे काही लोकांनी आपली मुलं गावी पाठवून दिली आणि त्यांच्या शाळा बंद झाल्या. तर जे मराठीचं झालंय त्यापेक्षा म्हणजे गुजराती समाजामध्ये, सधन समाज आहे गुजराती समाज, पण गुजराती समाजामध्ये सधन मंडळींना आपल्या मुलांना गुजरातीत शिकवायचं नाहीये, कारण जवळ शाळा उपलब्ध अनेक ठिकाणी नाहीये. त्यामुळे मराठीची गंभीरच परिस्थिती आहे, पण मराठीपेक्षा इतर माध्यमांची तितकीच गंभीर परिस्थिती आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की बाकीच्या मुलांसाठी तुम्ही झगडूच नका. म्हणजे महानगरपालिकेची शाळा आणि तिथे शिकणारी मुलं, हा प्रश्न मराठी अभ्यास केंद्राचा असू शकत नाही किंवा मराठीसाठी लढणाऱ्या लोकांचा असू शकत नाही. आणखी काही आहे प्रश्न? नाहीतर मी या पत्रकार परिषदेच्या आधीचा एक शेवटचा मुद्दा आम्हाला आपल्याला सांगायचा होता. आमच्या थेट विषयाशी संबंधित नसलेला पण आम्हाला कार्यकर्ते म्हणून महत्वाचा वाटणारा. काही दिवसांच्या पूर्वी आपण लोकांनी पाहिलं असेल की कस्तुरबा हॉस्पिटलमधल्या एका पुरुष नर्सने प्रबोधनकारांचं एक पुस्तक, देवळाचा धर्म आणि धर्माची देवळं, आणि दिनकरराव जवळकरांचं देशाचे दुश्मन, ही 2 पुस्तकं त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी काही लोकांना भेट दिली. तिथल्या एक महिला नर्स ज्या होत्या त्या म्हणाल्या की ही पुस्तकं तुम्ही का देताय, आणि का देता इथपर्यंत ठीक आहे. तो माणूस अत्यंत पोलाइटली सगळ्यांशी बोलतोय, तुम्ही व्हिडिओ पाहिलं तर लक्षात येईल. शेवटी त्या बाईंनी ते पुस्तक त्यांच्या तोंडावर फेकून मारलेलं आहे. आता देशाचे दुश्मन हे पुस्तक आज आम्हाला या क्षणी मिळालं नाही, पण आम्हाला प्रबोधनकारांच्या बद्दलचं प्रेम का आहे, कारण प्रबोधनकार हा आम्हाला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातला महत्वाचा माणूस वाटतो, आणि आम्ही जे काम करतो आहोत ते आम्ही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे वारसदार म्हणून काम करतोय असं म्हणून वाटतं. त्यामुळे आमच्या मराठीच्या आंदोलनाचं जे काम आहे ते आम्ही करतच राहू, पण इथे आलेल्या पत्रकार मित्रांना आम्ही प्रबोधनकारांचं हे पुस्तक आमच्या वतीने भेट देत आहोत. हा, आम्ही हा काढूया ना शेजुळे सर. आणि ज्यांना दिनकरराव म्हणजे प्रबोधनकारांचं पुस्तक पचणं सुद्धा कठीण आहे. दिनकरराव जवळकरांचं तर लोकांना अजिबातच पचणारं पुस्तक नाहीये. हा, त्यामुळे हे पुस्तक पचण्या इतपत मेटाबॉलिझम लोकांचा चांगला हो अशा प्रकारच्या मी सदिच्छा देतो सगळ्यांना. म्हणजे जे पक्ष त्यांचा वारसा सांगतात त्यांना, ज्यांनी त्याचं हे अशा प्रकारे पुस्तक तोंडावर फेकून मारण्याचं समर्थन केलं त्या सगळ्यांना, आणि अशा प्रकारे आंबेडकरी चळवळीत काम करणारा एक कस्तुरबा हॉस्पिटल मधला कर्मचारी प्रबोधनकार आणि दिनकरराव जवळकरांचं पुस्तक देणं महत्वाचं मानतो. ही महाराष्ट्रातली प्रबोधनाची आणि शहाणपणाची परंपरा जिवंत असल्याचा पुरावा आहे असं मी मानतो, आणि आम्ही त्यांना आमचे मित्र मानतो, आणि हे काम आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी केलंय. अशा प्रकारची माणसं वाढवत अशा प्रकारच्या आम्ही शुभेच्छा देतो. धन्यवाद.